कबूतरखान्यावरील बंदी मुंबई हायकोर्टानं तुर्तास तरी कायम ठेवलेली आहे। मुंबईतील कबूतरखाना बंदी प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी झाली। मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि पालिकेला पुन्हा एकदा फटकारलंय। यावेळी उच्च न्यायालयानं काही महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं असून कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्याचा विचार करावा, नागरिकांच्या हरकती मागाव्यात, तसंच महापालिका या संदर्भात थेट निर्णय घेऊ शकत नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। दरम्यान 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन होणार आहे। महिन्याभरात समितीने महापालिकेकडे अहवाल सुपूर्द करावा असं कोर्टानं म्हटलंय। तर कबुतरांना खाद्य टाकल्यास गुन्हा दाखल होण्याची कारवाई मात्र सुरूच राहणार आहे। बघूयात कोर्टानं नेमकं या संदर्भात काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई हायकोर्टानं महापालिका आणि राज्य सरकारला फटकारलंय। कबूतरखान्यावरची बंदी कायम ठेवलेली आहे। लोकांच्या आरोग्याचा विचार करा, कबुतरांच्या खाण्याचा दाणापाण्याचा विचार करू नका, तुमच्या मताप्रमाणे विचार करू नका, विरोध करणाऱ्यांच्या मागण्यांचा सुद्धा विचार करा। सार्वजनिक नोटीस जारी करून लोकांची मतं घ्या, मगच निर्णय घ्या। कबुतरांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। महालक्ष्मी रेसकोर्सवर कबुतरांना खाणं दिलं जाऊ शकतं असं काही वकिलांनी मत मांडलं। महालक्ष्मी रेसकोर्स कुणाच्या मालकीचं हा प्रश्न त्यावर हायकोर्टानं उपस्थित केला। आज महालक्ष्मी रेसकोर्सचं नाव घेताय, उद्या आझाद मैदान मागाल तेव्हा काय करायचं असंही कोर्टानं म्हटलं आणि फटकारलं। केंद्र आणि राज्य पशुसंवर्धन विभागाला प्रतिवादी बनवा असंही कोर्टानं यावेळी सुचवलंय।